नमस्कार लाडक्या बहिणींनो, टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. लाडक्या बहिणींनो, आता आपल्या अर्जाची होणार पुन्हा एकदा पडताळणी आणि यामध्ये विचारले जाणार 5 प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे जर आपण दिली नाही तर निश्चित आपला फॉर्म आता रिजेक्ट होणार आहे, आपल्याला अपात्र ठरवलं जाणार आहे. तर नेमकी बातमी काय आहे आणि अंगणवाडी सेविका आपल्याला नेमके कोणते असे 5 प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाची उत्तरे जर आपण दिली नाही तर निश्चित आपला अर्ज रद्द होणार आहे. तर नेमकी बातमी काय आहे तर सविस्तर जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती. तर लाडक्या बहिणीनं नुकतेच जुलैचा हप्ता अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावर महाराष्ट्र शासनाने अगदी 5 ऑगस्ट पासून जमा केलेला आहे. तरी पण 42 लाख अशा लाडक्या बहिणी आहे की ज्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा झालेला नाही आणि त्याचं प्रमुख कारण समोर आलेलं आहे. तर त्यामध्ये ज्या लाडक्या बहिणींच्या फॉर्म मध्ये त्रुटी होत्या, त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्रता होत्या तर त्या पूर्ण करत नसल्यामुळे जवळपास 42 लाख महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले आहे. तर आता यासाठी शासनाने परत लाडक्या बहिणींच्या अर्जाची पुन्हा एकदा छाननी करणे सुरू केलेले आहे आणि त्यानुसार ग्रामीण आणि शहरी भागांमध्ये हे काम अंगणवाडी सेविका यांना दिलेलं आहे. तर अंगणवाडी सेविका आपल्या घरी येणार आहे आणि त्यासाठी आपल्याला 5 प्रश्न विचारणार आहे आणि या 5 प्रश्नांची उत्तरे जर आपण योग्य प्रकारे दिली, बरोबर दिली, तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे, अन्यथा लाभ मिळू शकणार नाही. तर नेमके लाडक्या बहिणींनो बघूया ते 5 प्रश्न कोणकोणते आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, आपल्याला हे 5 प्रश्न विचारले जाणार आहे आणि या प्रश्नांची योग्य उत्तरे जर आपण दिली तरच आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार आहे. तर नंबर 1 चा प्रश्न आहे की तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का? तर अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला अंगणवाडी सेविकेकडून विचारला जाणार आहे आणि याचं उत्तर जर आपल्याकडे जर होय असं जर आपण म्हटलं तर निश्चित आपल्याला या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. कारण ज्या लाडक्या बहिणीकडे 4 चाकी वाहन असेल किंवा ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे की तुम्ही इन्कम टॅक्स भरता का किंवा तुमच्या घरातील कोणी इन्कम टॅक्स भरते का? जर तुम्ही स्वतः इन्कम टॅक्स भरत असणार आहात किंवा घरातील कोणी जर इन्कम टॅक्स भरणार असेल तर आपल्याला आता हा लाभ मिळणार नाही. त्यामुळे आपण जर या प्रश्नाचं उत्तर होय दिलं तरी आपला जो काही फॉर्म आहे किंवा आपण पडताळणीमध्ये आपला अर्ज रद्द होणार आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न विचारला जाणार आहे, बघा अतिशय महत्वाचा, तुमच्या घरातील किती महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला? तर याचं सुद्धा आपल्याला खरं उत्तर द्यायचं आहे आणि जर आपल्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्याच्यापैकी 2च महिलांचा जो काही लाभ आहे तर तो कंटिन्यू राहणार आहे आणि इतर महिलांचा लाभ आहे तो रद्द केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारला जाणार आहे, तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे? म्हणजे उत्पन्ना संदर्भात आपल्याला निश्चित प्रश्न विचारला जाणार आहे आणि याची जी काही मर्यादा आहे 2.5 लाखाची ठेवण्यात आलेली आहे आणि जर आपलं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल, कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर आपल्याला आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न असणार आहे की महाराष्ट्राची रहिवासी असल्याचा पुरावा आहे काय आणि तुमचे वय किती? तर आपल्याकडे या संदर्भात महाराष्ट्र रहिवासी असल्याचा पुरावा दाखवणे गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं वय काय आहे तर ते सांगणं सुद्धा गरजेचं आहे. तर या योजनेसाठी 21 वर्षापासून ते 65 वर्षापर्यंतचं वय ठरवण्यात आलेलं आहे आणि या वयोगटामध्ये जर आपण बसत नसाल तर आपल्याला हा लाभ मिळणार नाही. त्याचबरोबर आपण महाराष्ट्राच्या बाहेरचे असाल तरी सुद्धा आपल्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही. तर अशा प्रकारचे 5 प्रश्न विचारले जाणार आहे आणि याची योग्य उत्तरे आपल्याला द्यायची आहे, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, अशा प्रकारे आपल्याला
अंगणवाडी सेविका हे 5 प्रश्न विचारणार आहे आणि या प्रश्नाची जर आपण योग्य उत्तरे दिली तरच आपला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तर तो कंटिन्यू राहणार आहे. अन्यथा आपला फॉर्म पडताळणीमध्ये रद्द केला जाणार आहे. तर अशा प्रकारची एक धक्कादायक माहिती समोर आलेली होती. त्यामुळे आतापासून तयारीला लागा, व्यवस्थित सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्या, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत शेअर करा. धन्यवाद.